तर एकीकडे काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढत असताना दुसरीकडे नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेची युती झाली आहे। उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसेची युती झाली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, ठाकरेंची सेना, काँग्रेस आणि मनसेची उरण नगरपालिकेसाठी आघाडी झाली आहे। प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सुद्धा फोटो आहे। एकट्या भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे उरण नगरपालिकेच्या मैदानात उतरलेत। उरण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षाला सोबत न घेता भाजप मात्र स्वतंत्र लढणार आहे। तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर नगराध्यक्ष निवडणुकीसाठी लढणार आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, भाजप विरुद्ध मवी आणि मनसे एकत्र आल्याचं दिसतंय। नक्कीच आपण बघतोय की एकंदरीत काल काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलेला होता, त्यामुळे महाविकास आघाडी कुठेतरी फिसकटली आहे का असा प्रश्न हा उपस्थित होत होता। मात्र या ठिकाणी आपण उरण महापालिकेचं उदाहरण घ्यायला बघितलं तर महाविकास आघाडी आणि त्याच सोबत मनसे देखील महापालिकेमध्ये आता स्वतंत्र उतरणार आहे। तर त्या संदर्भातली बैठक जी आहे ती सर्व घटक पक्षांची उरणमध्ये पार पडलेली आहे। त्या बैठकीचे आता फोटो देखील समोर आलेले असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आहेत किंवा शिवसेनेचे संजय दिना पाटील आहेत आणि इतर सर्व काँग्रेसचे वगैरे सर्व पदाधिकारी या ठिकाणी बैठकीमध्ये बसल्याचं पाहायला मिळतं। आणि या बैठकीमध्ये सर्वांनी या ठिकाणी भाजप विरोधात आता आघाडी खोलण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय। भाजप या ठिकाणी एकटं लढतंय आणि त्या विरोधात मनसे आणि महाविकास आघाडी एकत्रित लढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच ऋतिक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।